काल जो काचेचा कंटेनर यूज झालेला तो तिथेच होता, पण आता तो मला यूज होणार आहे म्हणून मी पण आता देखील तिथेच ठेवून घेतला. वाल मोड आणण्यासाठी ठेवलेले, त्याला अगदी छान असे मोड आलेत. आता ते रात्री थोडेसे पाण्यात भिजत घालेन आणि मग रात्री सोलून फ्रीजमध्ये ठेवेन, म्हणजे उद्या आपलं अर्धं काम वाचलेलं असेल. थोडीशी येताना भाजी म्हणण्यापेक्षा उद्याचा उपवास असतो, तर त्याच्यासाठी काही गोष्टी घेऊन आलेली. काल तुम्ही बघितलं असेल कालच्या ब्लॉगमध्ये मिरचीचा कंटेनर अगदी खाली झालेला, म्हणून थोड्याशा हिरव्या मिरच्या घेऊन आली. उद्या उपवास आहे तर म्हणून म्हटलं थोड्याशा शेंगा घेऊन येऊ, कारण रोज रोज मग साबुदाणे किंवा वरीची पेज असं वेगवेगळं थोडंसं, किंवा रताळी मी बघत होती, पण रताळी कुठेच मला मार्केटमध्ये असे चांगले असे मिळाले नाहीत, सगळे साल गेलेले होते, म्हणून मग मी नाही घेतले. म्हणून मग मी म्हटलं चला शेंगा घेऊ आणि म्हटलं थोडेसे साबुदाणे आपण भिजत घालू, म्हणजे दोन्ही काम, नाश्ता आणि दुपारचं जेवण असं दोन्ही होऊन जाईल. मिरच्यांचे देठ काढून ठेवते. मिरच्या अगदी धुवून घेणार नाही आहे, कारण आता ऑलरेडी त्या पावसात जास्त भिजलेल्या असतात. मग अजून भिजल्या गेल्या तर जास्त सुकल्या नाही, व्यवस्थित गेल्या ना तर मग खराब होतात, म्हणून मग मी तशाच देठ काढून त्या फ्रीजमध्ये स्टोअर करणार आहे. शेंगा थोड्याशा ना मी त्याला माती असते, त्याच्यामुळे मी आणल्याच धुवून ठेवते, म्हणजे सकाळी आहे ना जर त्याच्यामध्ये जास्त माती असेल ना तर मग धुण्यामध्ये वेळ जातो, कारण 3-4 पाणी घालावं लागतं आपल्याला, आणि जोपर्यंत माती निघत नाही तोपर्यंत आपण त्या बॉईल देखील करू शकत नाही. म्हणून मी जेव्हा आणते ना तेव्हाच त्या व्यवस्थित क्लीन करून ठेवते. आणि जर तुम्ही बाहेर ठेवलात ना तर मग सकाळपर्यंत त्या सुकून पण जातात, व्यवस्थित ड्राय होतात आणि मग कुकरला पटकन असं लावून घेतात. थोड्याशा मिरच्या कंटेनरपेक्षा मोठ्या होत्या, पण त्या इझिली राहतात आतमध्ये, असं काही बाहेर येत नाही. जी आदल्या दिवशीची एक उरलेली होती ती मी बाहेर काढून ठेवली, म्हणजे आता ती जेवणासाठी लागणार आहे. शेंगा चांगल्या मिळाल्या. शेंगा थोड्या मार्केटमध्ये महागच येतात, कधी कधी 15 रुपये एक, 20 रुपये एक, काही बोलतात. मला 50ला 4 बोलले, मग मी 25ला 2 घेतल्या. ते शेंगा असल्या तर बरं पडतं. शेंगाची पण आमटी वगैरे ना पटकन अशी होते संध्याकाळच्या वेळेस, तर माझ्याकडे नव्हत्या म्हणून मग मी घेऊन आली. साबुदाणे पण मी वरती काढून ठेवणार आहे, म्हणजे लक्षात राहतं संध्याकाळची जी, म्हणजे दुसऱ्या दिवशीची कामं असतात ना ती मी आदल्या दिवशी थोडीशी ठरवून ठेवलेली असते, आणि डोळ्यांच्या समोर लिहून ठेवलेलं असतं ना, त्याच्यामुळे त्या गोष्टी मला त्या वेळेस लगेच लक्षात राहतात. थोडंसं कामांचं नियोजन आपण आदल्या दिवशी, किंवा तुम्हाला काय करायचं आहे हे तुम्ही सकाळी किंवा तुम्ही काम करण्याच्या आधी जर ठरवून घेतलं तर तुम्हाला काम करायला खूप सोपं पडतं. कामामध्ये गोंधळ उडत नाही, आणि जी ती कामं ज्या त्या वेळेस आणि वेळेत पूर्ण होतात, हे महत्त्वाचं आहे. तर कुकर लावून घेतलं आहे आणि एका साईडला आपण सारण तयार करून घेणार आहे. मगाशीच मी सारण नारळ किसून घेतलेला. तर सारण तयार करायचं कसं करायचं ते मी ऑलरेडी बऱ्याचशा व्लॉगमधून तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे, तरी देखील परत एकदा आजच्या व्लॉगमधून तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. खसखस थोडासा घेतला आहे, थोडासा तो भाजला गेला की मग त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा तूप टाकलेलं आहे. आता याच्यामध्ये थोडासा गूळ घेतलेला आहे. आज 21 मोदकांचा असा घाट नव्हता, 11 मोदक मी करणार होते, एक आपली करंजी, तर म्हणून जेवढं लागेल तेवढंच असं थोडक्यातच असं मी गूळ आणि जे खोबरं होतं ते घेतलेलं. आता गूळ वितळल्यामुळे पाक आपला लवकर होतो, आणि मग आपलं जे सारण आहे ना ते लवकर तयार होतं. फक्त सारण एकत्र केलं ना, म्हणजे खोबरं आणि गूळ एकजीव झाला ना व्यवस्थित, की आपलं सारण तयार. थोडंसं झालं परतून की याच्यामध्ये वेलची पावडर तुमच्या आवडीनुसार टाका. तुम्हाला जे काही हवे असतील ड्रायफ्रूट्स वगैरे तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही टाका, पण नाही टाकलं तरी खसखसमुळे याची टेस्ट अगदी वेगळी अशी येते, आणि थोडासा तुपाचा फ्लेवर असेल तर अजून छान असं लागतं सारण आपलं. तर आता आपण हे काढून घेऊ. आणि मला काय करायचं आहे, कालच्या ब्लॉगमध्ये पण परत तुम्ही बघितलं असेल शेंगदाणे संपलेले. बाकी सगळ्या गोष्टी उद्या सकाळी जर करायचं म्हटलं तर शेंगदाणे लागणार होते. खिचडी करा म्हणा किंवा वडे करा, तर दाण्याचं कूट लागणार होतं, म्हणून ते देखील एका साईडला भाजायला ठेवले. ते भाजता भाजता म्हटलं चला आज पालकची भाजी करू, म्हणून पालक फ्रीजमधनं काढून घेतला आणि अगदी व्यवस्थित राहिला बघा काचेच्या कंटेनरमध्ये. मेन म्हणजे त्याला पाणी सुटलं नाही आहे आणि तो अजिबात खराब झाला नाही. सारण आता ट्रान्सफर करून ठेवू, म्हणजे भांडी तुम्ही आहे ना कमी करण्याचा प्रयत्न करा किचनमध्ये. जे भांडं आहे ते तिथल्या तिथे वेगळ्या भांड्यामध्ये, म्हणजे जे काही तुम्ही पदार्थ बनेल तिथल्या तिथे वेगवेगळ्या काढून घ्या आणि ती भांडी एका साईडला करून घ्या. नमस्कार, शुभ सकाळ, सुंदरशा दिवसाच्या सुंदरशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. सर्वात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, आजचा वार आहे बुधवार, आज आहे संकष्टी चतुर्थी. त्यानिमित्ताने आज स्पेशल मोदकांचा घाट घातलेला आहे, त्याची रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. रेसिपी तीच आहे, फक्त आपण वेगळ्या पद्धतीने कसे मोदक करू शकतो ते आजच्या ब्लॉगमधून तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केला. आय होप तुम्हाला आवडेल. मागच्या 2-3 ब्लॉगमध्ये ज्या कमेंट्स आलेल्या त्याची आन्सर आजच्या ब्लॉगमध्ये देण्याचा प्रयत्न करते. तर एक रिक्वेस्ट अशी होती की ताई तुझी समई तू कुठून घेतली आहेस आणि त्याचे रेट काय आहे,
तर समई आणि जी धूपदाणी आहे ही मी एकाच वेळेस घेतलेली, म्हणजे एकदम आपण कुठली गोष्ट घेतली तर थोडीशी रेटमध्ये आपल्याला कमी जास्त करता येतं. तर मी भुलेश्वरमधनं, जिथे पायधुणी म्हणू शकता, जिथे होलसेल मार्केट आहे तिथून मी घेतलेली आहे. समईची जोडी घेतलेली आणि धूपदाणी घेतलेली. तर समई आय थिंक 750-800 रुपयाला आम्हाला मिळालेली आणि जी धूपदाणी होती ती 350 रुपयाला आम्हाला मिळालेली. घेऊन आता वर्ष होऊन गेलं त्याला. तर तेव्हा पण मी शेअर केलेलं ॲक्च्युली. आधीचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, जुने व्हिडिओ तुम्ही बघितले नाही त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन आहे. जर तुम्ही भुलेश्वर मार्केटला गेलात ना आणि तुम्हाला एकदम काही वस्तू घ्यायच्या असतील ना तर त्या तुम्हाला बऱ्या पडतील, कारण तिथे वजनाने वस्तू मिळतात. म्हणजे असं फिक्स रेटने जर तुम्ही घ्यायला गेलात ना तर तिथे पण खूप महागच मिळतात आणि त्याच्यापेक्षा पण तुम्ही इतर लोकल मार्केटमध्ये गेलात तर अजून महाग मिळतात. तर तिथे गेलात तर वजनाने मिळतात आणि मग 2-3 गोष्टी तुम्ही ठरवून जा तुम्हाला काय घ्यायच्या आहेत. आणि मी पण तसंच ठरवून गेलेली आणि मग त्या गोष्टी घेतल्या. त्याच्यानंतर त्याच ब्लॉगमध्ये आपल्याला अजून एक कमेंट होती की ताई, तू जे क्लीन केलीस, देवाची भांडी वगैरे जी काही क्लीन केलीस त्याच्यासाठी कुठलं लिक्विड वापरलंस किंवा आगूळ वापरलास. तर आगूळ म्हणजे नेमकं काय? तर आगूळ म्हणजे कोकमाचा रस, ज्याच्यामध्ये आपण कोकम सरबत पितो ना, इन शॉर्ट तोच असतो. पण कोकम सरबत जे पितो ना ते गोड असतं आणि कोकम आगळ असतो ना तो फक्त मिठापासून बनलेला असतो. म्हणजे त्याच्यातनं मिठाचं प्रमाण आणि आंबटपणाचं प्रमाण जास्त असतं. म्हणजे जी कोकम तुम्ही भिजत घाला, जर तुमच्याकडे आगूळ नसेल तो कोकम भिजत घाला आणि त्याचा जो रस निघतो तो म्हणजे आगळ. जो गावावरनं येतो त्याला आम्ही आगळ असं म्हणतो किंवा आगूळ म्हणतो. तर बऱ्याच वेळा घरातून जेव्हा येतो, म्हणजे गावावरनं येतो ती गोष्ट, आणि गावची जी शब्द आहेत तेच आम्ही वापरते माझ्या ब्लॉगमधनं, म्हणून तुमच्याबरोबर पण तेच शेअर करते. तर त्याचं काही लिक्विड वगैरे वेगळं असं काही नाही. थोडंसं गव्हाचं पीठ तुम्ही कोकम असतील तर भिजत घाला, त्याचा जो रस येईल, त्याचा जो ज्यूस येईल तो तुम्ही त्याच्यात ओता, मीठ ओता आणि आपलं जे क्रीम आहे म्हणजे लिक्विड म्हणा ते तयार करा तुम्ही. त्याने आपली पितांबरी सारखं जे काही काम करतं भांड्यांसाठी, पितांबरी तेच काम ते करतं. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, त्याच्यावरती परत तुम्ही जो कुठलाही साबण वापरता किंवा डिशवॉश कुठलंही लिक्विड वापरता त्याने परत एकदा घासायचं, म्हणजे त्याच्यावरचा जो आंबटपणा जो असतो ना सगळा निघून जातो आणि भांडी लवकर काळी पडत नाही. ती जेवढे दिवस तुम्ही ठेवाल ना, म्हणजे जोपर्यंत परत घासणार नाही ना तोपर्यंत ती लकलकीतच राहतील. आणि बरेच दिवस झाले मला एक कमेंट्स येत आहेत, याच्या आधी पण आलेल्या मला, पण मी लक्ष नाही दिलं. कालच्या पण ब्लॉगला, म्हणजे आज जो तुमच्याबरोबर पब्लिश झाला, आज तुम्हाला जो बघायला मिळाला, त्याला पण कमेंट्स होत्या की रोज रुटीन तेच असतं, काहीतरी वेगळं बघायला मिळेल. तर माझं असं म्हणणं आहे की माझं हे रुटीन आहे आणि माझा हा कंटेंट आहे. कंटेंट म्हणण्यापेक्षा मी त्याच्याकडे कंटेंटच्या दृष्टीने कधी विचारच केला नाही की आपल्याला हे यूट्यूबवर हेच असं करायचं आणि ते तसं नाही. जे मी आहे, जे मी रोज करते त्याचा उपयोग तुम्हाला व्हावा यासाठी मी त्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करत असते आणि तुम्हाला त्याचा फायदा होत असतो. जर तुम्हाला आवडत नसतील किंवा तुम्हाला कंटाळा आला तर मी सरळ भाषेतच बोलते. थोडंसं तुम्हाला हाश वाटेल की ही असं बोलते, पण जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर तुम्ही माझे जुने व्हिडिओ बघा किंवा मग अजून काहीतरी नवीन असं येईल तोपर्यंत तुम्ही वाट बघा. पण माझे हे रुटीन आहे आणि याच्याने बराचसा तुम्हाला देखील फायदा होत असतो आणि मी देखील रोज तुमच्याबरोबर शेअर करताना ना काही ना काहीतरी नवीन त्याच्यातनं शिकत असते. तर माझी अशीच रिक्वेस्ट असेल की आपल्या चॅनलवर असेच व्लॉग येतील आणि तुम्हाला देखील आवडत असतील. तुमचं काही याबाबतीत मत असेल, तुमचं काही सजेशन्स असतील, तुमचं काही ओपिनियन असेल, मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला, आजच्या ब्लॉगमधनं हे 2-3 गोष्टी ज्या शेअर करायच्या होत्या केल्या, कारण मोदकांचा घाट आहे, थोडासा अजून उशीर होईल. तर आता कामांना सुरुवात करूया. चला तर मग आता आपण उकड तयार करून घेऊ. उकड करण्यासाठी माझा हा मापाचा पेला आहे आणि हा जवळपास 1/2 किलोचा पेला आहे. तर याच्यामध्ये तेवढ्याच पेल्याने आपल्याला पीठ घ्यायचं आहे आणि तेवढ्याच पेल्याने पाणी घ्यायचं आहे. म्हणजे एका वाटीला 1 पेला पाणी, म्हणजे 1 पेला तर पीठ असेल तुमचं तांदळाचं तर बरोबर 1 पेला तुम्हाला पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाका, थोडंसं तूप टाका किंवा मग तेल टाका आणि त्याला छानपैकी उकळी आली ना की मग आपलं हे जे पीठ आहे ते याच्यामध्ये ओतून छानपैकी मिक्स करायचं आणि एक 10 ते 15 मिनटासाठी वाफ आणण्यासाठी ठेवून द्यायचं. ते वाफ आणण्यासाठी ठेवून दिलं, गॅस बंद करून आपल्याला वाफ काढायची आहे त्याला. तोपर्यंत माझ्या इथे दाण्याचं कूट करून झालं आहे, कारण उद्या खिचडी करायचं असाच माझा विचार होता. कारण साबुदाणे भिजत मी सकाळी जर घालून गेली असती ना तर संध्याकाळी वड्यांची वगैरे तयारी करता आली असती. पण ऑइली पण खूप जास्त असं होतं खाणं, म्हणून मग मी अवॉइड केलं. कारण या आठवड्यात अळूवडी वगैरे पण बरीचशी झालेली, तर म्हणून म्हटलं की नको, खिचडीच करूया आपण. आणि इथे तुम्हाला माहिती आहे की थोडीशी तयारी मी करून घेते, कारण जेव्हा आपले मोदक तयार होतात ना आणि त्याच्यानंतर आपण सगळी तयारी करायला गेलो ना की मग ते मोदक सुकले जातात आणि ते मग फुटले जातात.
तर तसं होऊ नये म्हणून असं सगळं तयारी करून ठेवायची, म्हणजे पाण्याचं पण आपण तयार करून ठेवायचं. जेवढं आपले अर्धे मोदक तयार होतील त्याच्यानंतर मग पाण्याला उकळ काढण्यासाठी गॅस ऑन करायचा. इथे उकड बघू शकता तुम्ही, मी बऱ्यापैकी थंड करून घेतली. मी अगदी गरम गरम उकड मळत नाही. जेवढी उकड थंड झालेली असेल ना तेवढी ती छान व्यवस्थित मळली जाते. आणि मळताना देखील ना तेल भरपूर टाकायचं नाही आहे, अगदी थोडंसं नावाला तेल लावायचं आणि मग ते मळून घ्यायचं. जास्तचं तेल लावलं ना तरी पण पीठ आपलं फुटतं, म्हणजे मोदक फुटण्याचे चान्सेस असतात. तर इथे बघू शकता. आणि मी जसं नेहमी म्हणते की हातावर आपल्या गोळा करून बघायचा, व्यवस्थित सगळ्या साईडने कुठे तो फुटला नाही आहे ना, व्यवस्थित कुठेही तुम्ही बघू शकता कुठेही क्रॅक गेलेले नाहीत, अगदी स्मूथ असा आहे गोळा, अगदी गोल गोल गरगरीत असा झालेला आहे. आणि जेव्हा घाई असते तेव्हा माहिती आहे मी पोलपाटावरच लाटते, मी हाताने पारी करत नाही, कारण हाताने पारी करायला मला थोडासा वेळ लागतो. तर इथे जसे आपण नॉर्मल मोदक करतो तशा पद्धतीनेच मी मोदक करून घेणार आहे. फक्त त्याला थोडासा फुलांचा आकार देण्याचा आजच्या मोदकांना मी प्रयत्न केलेला आहे. थोडंसं वेगळं काहीतरी केलं तर थोडंसं काहीतरी वेगळं असं वाटतं, पण आपल्याला खायला पण मजा वाटते आणि काहीतरी वेगळं केल्याचा एक आनंद पण असतो. आणि आपल्या हाताने बाप्पांसाठी काही आपण जेव्हा नैवेद्य करतो त्याच्यामध्ये आपण असं वेगवेगळं करतो ना, तेव्हा मग आपल्याला पण खूप आनंद वाटत असतो आणि घरातल्या फॅमिली मेंबर्सना पण छान वाटतं बघायला की अरे वा, आज काहीतरी छान असं केलेलं आहे. आता गौरी गणपती येतील तर त्याच्यामध्ये आपल्याला अशाच काही काही वेगवेगळ्या आयडिया वापरून, किंवा अजून की ज्यांच्याकडे 10 दिवसाचे गणपती असतात, म्हणजे 11 दिवसांचे गणपती असतात, काही जणांकडे 21 दिवसांचे असतात, काही जणांचा गौरी गणपती असतात, तर अशा वेळेस मोदकांमध्ये काय काय आपण वेगवेगळं करू शकतो ना, असा सगळ्यांचा विचार असतो. तर आज म्हटलं चला दरवेळेस मी मोदक दाखवते पण असं फुलांचा मोदक आज आपण करून तुमच्याबरोबर शेअर करू. अगदी सोपी पद्धत आहे, आपण कधी करायचा प्रयत्न करत नाही, आपण बऱ्याच वेळा बघतो सगळीकडे व्हिडिओजमध्ये वगैरे पण करत नाही. पण अशा पद्धतीने मी करते कधीतरी वेगवेगळं. तर प्रत्येक संकष्टीला तर तुम्हाला मी म्हटलेलं, तर याच्या पुढच्या वेळेस ना मी नक्की गव्हाच्या पिठाचे शेअर करेन तळणीचे मोदक कसे असतात ते. रेसिपी सगळ्यांची सेमच असते, फक्त पद्धत वेगवेगळी असते. त्याच्यामधनं आपण बऱ्याचशा गोष्टी शिकत असतो, एकमेकांकडनं गोष्टी देवाणघेवाण होते आणि त्याच्यातनं अजून काहीतरी आपल्याला ट्रिक्स अँड टिप्स कळत असतात की ज्याने अजून आपली रेसिपी छान अशी होत असते. एक करंजी करायची होती, ती म्हटलं पहिलीच करून घेऊ, नंतर मग राहून गेली तर राहून जाईल, तशी राहणार नाहीच ते. ॲक्च्युली लक्षात असते पण कधीतरी घाई गडबडीमध्ये होतं असं कधी कधी, म्हणून म्हटलं करंजी सर्वात आधी करून घेते. आणि इथे बघू शकता अगदी तुम्हाला जसे पाहिजे छोटे तुम्ही करा, कारण ह्या फुलाचा शेप दिला ना की मोदकांची साईज थोडीशी मोठी होते. आणि तुम्हाला पाहिजे तर त्याला व्यवस्थित नीट आकार द्या. पहिलं थोडं थोडं करून साईडने त्याला दाबून घ्या आणि नंतर एकदा थोडंसं दाबलं गेलं ना की मग नीट व्यवस्थित तुम्ही त्याला व्यवस्थित आकार द्या. इथे ना मोदकांची साईज ना खूप मोठी झाली आहे, कारण ते फुलांसारखे फुलले आहेत त्याच्यामुळे साईज मोठी झाली आहे. त्याच्यामुळे 5 ते 6 जास्तीत जास्त 7 एक मोदक याच्यामध्ये राहतात आपल्या चाळणीमध्ये, म्हणून मी 2 बॅचमध्ये मी करून घेणार आहे. केळीच्या पाण्यात ठेवलेत खाली आणि आता आपण 10 मिनिटासाठी वाफ काढायला ठेवणार आहे. 10 ते 12 मिनिटामध्ये मोदक अगदी परफेक्ट असे शिजले जातात. थोडासा हात लावून बघायचा, थोडंसं जर तुम्हाला चिकट वाटलं ना तर अजून एक 2-3 मिनटं तुम्ही ठेवा आणि 2-3 मिनटात अजून 2-3 मिनटं ठेवल्यावर मोदक आपले झटपट असे तयार होतात. इथे बघू शकता अगदी सुरेख आणि खूप छान असे दिसतात. मध्यभागी तुमच्याकडे जर फूड कलर वगैरे जर तुम्ही वापरत असाल तर तुम्ही लावलात ना तरी देखील चांगलं, अजून दिसायला मोदक खूप सुरेख असे दिसतात. तर इथे मी सेकंड बॅच करायला ठेवली आहे आणि पहिल्या बॅचचे मोदक बघा, म्हणजे हे पूर्ण असल्यामुळे फुलांसारखे असल्यामुळे ना जागा थोडी जास्त जाते, मग थोडेच उकडवावे लागतात. तर मी आता सेकंड बॅच ठेवली आणि फर्स्ट बॅच मधले हे 5 मोदक आणि एक करंजी इथे थंड व्हायला ठेवून दिले. तर आजच्या ब्लॉगमधनं मी अजून काहीतरी वेगळं असं तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केलाय. आय होप तुम्हाला आवडेल. आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटेन उद्या एका छानशा ब्लॉग सोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.